रामकृष्ण हरी मित्रांनो, काय चाललं मग? मजेत आहात ना? नेहमी आनंदी राहायचं भावांनो. तर आज आहे रविवार, श्रावण महिना होता. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये काही कटिंग दाढी करणं शक्य नाही झालं, तर म्हणलं चला आता दाढी कटिंग करून घेऊ. मग आलो होतो गाजगावला शुभम व्यवहारे यांच्या शॉपला व्हिजिट करण्यासाठी. म्हणलं कटिंग वगैरे करून घ्यावं. श्रावण महिना शंकराला खूप प्रिय आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये श्रावण महिना धार्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, ज्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवार शंकराच्या पूजेसाठी शुभ मानला जातो, तर श्रावण शनिवार मारुतीरायाच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. खूप भक्तजन मोठ्या प्रमाणात श्रावण महिन्यामध्ये उपवास वगैरे धरतात, म्हणून मी पण एक कटिंग न करण्याचा निर्णय घेतला होता आणि महिनाभर मी श्रावण पाळला होता आणि कटिंग नव्हती केली. तर मग आज पिठोरी अमावस्याला पोळा झाला आणि पोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार होता. म्हणलं आता शनिवारी ते दुकान बंदच राहील, तर मग दुसऱ्या दिवशी रविवार म्हटलं चला रविवारी मग कटिंग वगैरे करून यावं. महिनाभर श्रावण धरला आहे. खूप केस वाढले होते, सिंहासारखी दाढी वगैरे झाली होती. खूप केस पण वरचे खूप वाढले होते मोठ्या प्रमाणात. शुभमभाईकडे जाऊन येऊ. एक नंबरचे कारागिरी शुभमभाई. गाजगाव म्हटलं की शुभमभाई. तरुण व्यक्तिमत्व सगळे, तरुण असं किंवा वृद्ध माणसं सगळे शुभमभाईकडे येतात. काळा माणूस गोरा करणे, काळे केस पांढरे करणे, पांढरे केस काळे करणे, लाल करणे, हे सर्व त्यांना उत्तम प्रकारे जमतं. काही विषय नाही भावना. ब्लिचिंग, हेअरडाय सगळ्या गोष्टी ते करतात आणि खूप चांगला स्वभाव आहे. ते पण 2 शब्द बोलत होते, परंतु आपल्या एडिट ॲपमध्ये चांगल्या प्रकारे एडिट नाही करता आलं मला. त्यांचा आवाज नाही घेता आला, त्याबद्दल सॉरी. व्हिडिओ आवडला तर लाईक